अगदी साधं जेवण आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला ते तिखट लागतंय का? सारखं तोंड येतंय का? अजिबात काळजी करू नका. अतिशय सोपे, साधे उपाय आहेत. काही थोडीफार पथ्य आहेत. त्याने तुमचा हा त्रास नक्की कमी व्हायला मदत होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी आयुर्वेद तज्ज्ञ विनीता कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात निरामय जीवन टॉक्स. तोंड जर आलं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय अतिशय सोपा, तो म्हणजे मध आणि तूप एकत्र करायचं आणि ते ज्या ठिकाणी तोंड आलंय, त्या ठिकाणी लावायचं. दिवसातनं 2दा-3दा हा उपाय करा. त्याने ती जागा मऊ पडायला मदत होते. आणखीन महत्त्वाचं ज्येष्ठमध पावडर. ज्येष्ठमध पावडर प्रत्येकाच्या घरात असते. ज्येष्ठमध पावडर पाव चमचा प्रमाणात जर तुपामध्ये तुम्ही कालवायची, छान चाटण करायचं आणि ते चाटण त्या ठिकाणी लावा. चांगला फायदा होतो. कामदुधावटी उष्णता कमी करणारी असते. ती मेडिकल स्टोअरमध्ये देखील उपलब्ध असते. कामदुधावटी पोटात पण घ्यायला हरकत नसते, पण त्याचा डोस हा लक्षणांच्या तीव्रतेनुरूप हा बदलतो. साधारण 2 गोळ्या दिवसातनं 2 वेळेला पाण्यासोबत घेतल्या, तर चांगला फायदा दिसून येतो. ज्येष्ठमध पावडर पाव चमचा आणि कामदुधाची 1 गोळी छान बारीक करायची, ते त्याच्यात मिक्स करायची आणि लोण्याबरोबर हे चाटण तयार करून ते त्या ज्या ठिकाणी तोंड आलंय, त्या ठिकाणी ते लावा. दिवसातनं 2दा-3दा हा उपाय करा. चांगला फायदा तुम्हाला दिसून येतो. त्रिफळा चूर्ण सगळ्यांना सुपरिचित आहे. 1 चमचा त्रिफळा चूर्ण 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून ते पाणी गार होऊ द्यायचं आणि ते जे पाणी आहे त्रिफळाचं ते तोंडामध्ये धरून ज्या ठिकाणी तोंड आलंय, इथे ओठांच्या खाली असेल किंवा गालांच्या बाजूला, त्या ठिकाणी ते छान फिरवायचं आणि चूळ भरून टाकायची. असं दिवसातनं 2दा-3दा करा. चांगला फायदा होतो कारण त्रिफळा चूर्ण हे एक उत्तम अँटिबायोटिक म्हणून काम करणारं आहे. ताकाचाही उपयोग आपण याच पद्धतीत करायचा. ताक ज्या ठिकाणी तुम्हाला तोंड आलंय त्या ठिकाणी फिरवायचं आणि चूळ भरून टाकायची किंवा ते पोटात घेतलं तरी देखील चालणार आहे. ताक हे तसंही शीतगुणात्मक असल्याने उष्णता कमी करणारं आहे. फक्त ते गोड असायला पाहिजे एवढं खरं. आणि त्याच्यात कुठल्याही मिरपूड किंवा मीठ अशा कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये घालायच्या नाहीत. पोट जर तुमचं साफ नसेल ना, तरीसुद्धा तोंड येतं बऱ्याचशा वेळेला. तर 4-5 काळ्या मनुका दुपारच्या वेळेला पाण्यात भिजत घालायच्या आणि रात्री झोपताना त्या छान बारीक क्रश करायच्या. त्याच्यामध्ये किंचित कोमट पाणी घालून तुम्ही जर ते काळ्या मनुकांचं पाणी प्यायलत, तर पोट व्यवस्थित साफ व्हायला मदत होते. त्याने पित्त पण कमी व्हायला मदत होते. ज्येष्ठमध पावडर तुपाबरोबर जर तुम्ही घेतली जेवणाच्या अगोदर, रात्रीच्या जेवणाच्या आधी साधारण अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर तुपाबरोबर, तर तरीसुद्धा पोट साफ व्हायला चांगला फायदा होतो. अर्थातच तुम्ही त्याच्यासाठी आहारामध्ये फायबर घेतलं पाहिजे, थोडा व्यायाम, हालचाल ही झाली पाहिजे, की जेणेकरून पोट साफ व्हायला मदत होते. आणि ज्याने तुमचं पित्त देखील कमी व्हायला मदत होते. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पथ्य पाळायला लागतं, ते म्हणजे तिखट अजिबात खायचं नाही. हिरव्या मिरचीचा ठेचा, लाल मिरचीचा ठेचा, ज्याला खरडा आपण म्हणतो, त्याच्यानंतर खूप चमचमीत पदार्थ, असं याचं प्रमाण जे आहे ते थोडं कमीत कमी ठेवा आणि वारंवार जर तुम्हाला तोंड येत असेल, तर काही तपासण्या जरूर करून घ्यायला लागतात. व्हिटॅमिन B12 आहे, त्याच्यानंतर हिमोग्रॅम आहे. अजून अन्य बऱ्याच तपासण्या असतात, पण त्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही त्या करून घ्या आणि वेळीच अचूक ते निदान करून घेऊन नियमितपणे औषधं घेऊन बरे व्हा. जर हे सगळे उपाय तुम्ही छान केलेत, तर मला असं पूर्ण विश्वास आहे, की तुमचं तोंड येण्याचं प्रमाण नक्की कमी होईल. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.